पायजाम फाउंडेशनच्या माध्यमातून सन 2020-21 पासून विविध प्रकारचे उपक्रम कॉम्प्युटर सायन्स उपक्रमांतर्गत राबवले जातात आणि त्याचा आमच्या या शाळेतीलच नव्हे तर केंद्रातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होतो आहे। आणि त्या ज्या ठिकाणी या पायजाम फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेमार्फत प्रकल्प सादर केले, पेठ या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेने सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी स्मार्ट फायर प्रोटेक्शन या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळालेला आहे। पायजाम फाउंडेशन जो कार्यक्रम राबवला तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे। गेली 3 वर्षापासून सुधारणा करून थोरांदळे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन करत आहात आणि आमच्या गावच्या शाळेचं आज जवळजवळ नाही म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी वाहवा होत आहे। माझं नाव स्मरण संदीप शिंदे। आमच्या प्रोजेक्टचं नाव स्मार्ट फायर प्रोटेक्शन। आमची समस्या अशी होती की समृद्धी मार्गावर नुकतीच घडलेली घटना म्हणजे एक बसचा ॲक्सिडेंट होऊन तिला आग लागली होती। आमच्या पाय लॅबमध्ये रास्पबेरी पाय यांचा वापर करून एक सिस्टीम तयार केलेली आहे। ती जर आपण याच्यावर लावली एखाद्या जागेवर फायर ब्रिगेड पोहोचणं शक्य नसेल लवकरात लवकर, तर ही सिस्टीम थोडी तरी आग आटोक्यात आणू शकते। कॉम्प्युटर सायन्सचे क्लासेस चालू झाले आणि त्यानंतर आमच्या मुलांमध्ये एवढा काही बदल झाला की आमची मुलं वर्गातल्या अभ्यासापेक्षा कॉम्प्युटर क्लासची आतुरतेने वाट बघायला लागली आणि त्यातून आपल्या परिसरात घडणाऱ्या दैनंदिन घटना, येणाऱ्या समस्या याच्यावर आपणच कसं सोल्युशन काढायचं, आपणच आपल्या कशा समस्या सोडवायच्या यासाठी मुलं अतिशय व्यवस्थितपणे विचार करू लागली, त्याच्यावर सोल्युशन शोधू लागली आणि खऱ्या अर्थानं या मुलांमध्ये या कॉम्प्युटर सायन्सच्या क्लासेसमुळं निश्चित चांगल्या प्रकारचा बदल दिसू लागला आम्हाला। तिथे अनेक प्रोजेक्ट होते, ते प्रोजेक्ट मला सगळे आवडले। त्याच्यातला एक मॅथ्सचा प्रोजेक्ट होता। मॅथ्स हे आपल्याला खूप अवघड जातं आणि गणित वाचल्या वाचल्या ते आपल्याला अवघड वाटतं आणि काही गणितं इंग्लिशमधून असतात, मग त्याला मराठीत कसं कन्वर्ट करायचं ते त्यांनी समजून सांगितलं। ते बघून मला खूप उत्साह आलाय कधी पुढच्या वर्षी हे एक्झिबिशन परत येईल। मला असा उत्साह आलाय की मी कधी पुढच्या वेळेस बाकीच्यांना प्रॉब्लेम्स समजून सांगेन, कारण की मी प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे।